मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट्स आपण बघितले. फंडामेंटल राईट्स काय आहे, भाग 3 मध्ये, बरोबर. आणि फंडामेंटल ड्युटी, फंडामेंटल राईट्स कोणासाठी आहेत, तर ती राज्याने द्यायचं आहे लोकांना. फंडामेंटल ड्युटी, कर्तव्य कोणाचे आहेत, तर ती नागरिकांसाठी आहे, बरोबर. फंडामेंटल राईट्स टाकले ते कोणासाठी टाकलेत, राज्यासाठी. आणि फंडामेंटल ड्युटीज कोणासाठी टाकलेत आपण, म्हणजे राज्यघटनेने, तर नागरिकांसाठी. आलं लक्षात. तर आता आपण प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही, लक्ष द्या एकदा. खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाहीये. तर आता पहिल्यांदा मूलभूत कर्तव्य बघूयात. किती मूलभूत कर्तव्य आहेत, 11. ठीक आहे. कलम 51 अ मध्ये 51 ए, ज्या अर्थी 51 अ आहे म्हणजे ते काय आधीपासून असणार आहे का, जर आधीपासून असतं तर ते 51 अ नसतं, काय असतं, कलम 52 नसतं, बरोबर. 51 नंतर 52 नसतं. ज्या अर्थी 51 अ आहे म्हणजे ते सुरुवातीपासून नाहीये, ते काय झालंय, ऍड झाले, बरोबर. ते काय केलंय, परत ऍड केलं. कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड केलंय, मूलभूत हक्क आले 42व्या घटना दुरुस्तीने. 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य आली. किती मूलभूत कर्तव्य आली, 42व्या घटना दुरुस्तीने 10 आली. आणि 11वं कुठल्या घटना दुरुस्तीने आलं, मग अशी बघितलं आपण 86व्या घटना दुरुस्तीने, एज्युकेशनच्या रिलेटेड आहे, बरोबर. तर 11 मूलभूत कर्तव्य, त्यातली 10 ते कशाने 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झाली, आणि जे 11वं आहे ते कशाने झालं, 86व्या घटना दुरुस्तीने ऍड झालं. तर आता बघूया आपण. कलम 51 अ, भाग 4 ए, बरोबर. भाग 4 काय, डीपीएसपी. आणि 4 ए काय, तर मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज. आता ए मध्ये बघा काय, संविधानाचा आदर करणे. आता बघा, आज भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे, बरोबर, 15 ऑगस्ट. तर स्वतंत्र झाल्या एक म्हणजे आता हे संविधान तयार झालंय. तर स्वातंत्र्य झाल्या जर कुठल्या गोष्टीचा आदर पाहिजे, तर काय पाहिजे, जे काय राष्ट्र रिलेटेडचे जे आदर्श आहेत त्याचं, म्हणजे काय, संविधान असेल, तुमचा राष्ट्रध्वज असेल किंवा राष्ट्रगीत असेल, ह्या ज्या आहेत ह्या गोष्टींचं काय पाहिजे तुम्हाला, ह्या गोष्टींचा आदर केला पाहिजे. कुणी, नागरिकांनी. नागरिकांचं काय कर्तव्य, सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितले, ए काय सांगतंय, तर संविधानाचा तसंच राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ह्याचा काय करायचा, आदर करणं. कुणाचा, संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज ह्याचा आदर करायचा, ए मध्ये सांगतोय. बी मध्ये काय सांगतोय बघा. आता ए झालं आहे, हे झालं. बी मध्ये सांगतोय, जे स्वातंत्र्य लढायचं जे काही उदात्त आदर्श आहेत त्याचं काय करायचं, पालन करणं. म्हणजे राष्ट्र म्हणजे स्वातंत्र्य लढा, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढाला जी प्रेरणा देणारे जे काय मूल्य होती, बरोबर, त्या मूल्यांचा किंवा त्या आदर्शांचा आदर करणं. मग कोणतं होती आदर्श, म्हणजे अहिंसा, बरोबर. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उदात्त जे आदर्श आहेत, स्वातंत्र्य लढ्यात ज्या काही गोष्टी वापरल्या गेल्या त्यांचं काय करणं, आदर करणं किंवा त्याचं पालन करणं. हे काय सांगितलं मी, संविधानाचा आदर करणं. त्याच्यात काय आलं, संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज ह्याचं काय करणं, आदर करणं. बी काय सांगितलं आपण, जे स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा देणारे जे उदात्त आदर्श आहेत त्याचं काय करणं, त्याचं पालन करणं. हा लक्षात. तर सी बघा, सी वरून सार्वभौम घ्या, भारताचे सार्वभौम, अखंडता, ओके, भारताचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता जपणे. आता हे कधी आधी झालंय का रे, कशात झालं, उद्देशिका म्हणजे प्रस्तावनेत, बरोबर. काय, भारताचे सार्वभौमत्व जपणं, एकात्मता आणि अखंडता, बरोबर. सार्वभौमत्व म्हणजे काय रे, भारत हा देश सार्वभौम आहे, ह्याचा अर्थ काय, दुसऱ्याचा कंट्रोल नाही, स्वतःचे विचार आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, आता भारत स्वतंत्र झाला 1947 ला, ऑस्ट्रेलिया स्वतंत्र झाला 1950 ला. दोघंही स्वतंत्र झाले, पण भारत हा सार्वभौम आहे. पण हे जे आहे ऑस्ट्रेलिया ते सार्वभौम नाहीये, बरोबर. त्यांना वसाहतीचं स्वातंत्र्य भेटलंय, आपण आहे ते आपण सार्वभौम आहोत. ह्याचा अर्थ काय, की आपण आपले डिसिजन घ्यायला, किंवा जो आपला जो राष्ट्रपती आहे तो काय होता, आपल्यातून सिलेक्ट होतो. जेव्हा कायदा तयार होतो त्याच्यानंतरची जी अंतिम सही असते ती कोणाची असते, राष्ट्रपती, ज्याची निवड कोण करतं, आपण करतो. तसं ऑस्ट्रेलियाचं नाही. तिथं कायदा तयार जरी संसद करत असेल तरी फायनल शिक्कामोर्तब कोण करतं, इंग्लंडची राणी. ते आणखी त्यांच्या कायद्यावर कुणाची सही असते, तर इंग्लंडच्या राणीच्या सहीनेच त्यांचे कायदे तयार होतात. मग भारत हा सार्वभौम आहे, तसं ऑस्ट्रेलिया नाही. सार्वभौमामध्ये भरपूर गोष्टी आल्या, जसं की दुसरा प्रदेश आपण ग्रहण करू शकतो, तसंच आपला प्रदेश आपण देऊ शकतो, दुसरा प्रदेश पण आपण ग्रहण करू शकतो. हे कशात आलं, सार्वभौमत्वामध्ये आलं. म्हणजे आपले डिसिजन आपण घेऊ शकतो.
तर मला सांगा, भारताचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता जपणे, हे तिसरं. बरोबर. सी मध्ये डी. डी वरून देशाचं रक्षण करणं. डी वरून काय? देशाचं रक्षण करणं. देशाचं रक्षण करणं, गरज जेव्हा जेव्हा पडेल त्यावेळेला आपलं काय, देशाचं रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा बजावणे हे कुणाचं कर्तव्य आहे? आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. ज्या ज्या वेळेला देशाला गरज असेल त्यावेळेला काय आपण राष्ट्रीय सेवा बजवायची देशाचं रक्षण करण्यासाठी. कशामध्ये? डी मध्ये. सांगा. एक आहे संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज ह्याचा काय करायचं? आदर करणं. बी काय? स्वातंत्र्य लढ्यासाठी जे आदर्श होते त्याचे उदात्त आदर्शांचे काय करायचं? पालन करणं. सी काय? देशाचं सार्वभौमत्व, एकता व अखंडता यांचं काय करणं? संरक्षण करणं. आणि डी काय? देशाचे रक्षण करणं, ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला राष्ट्रीय सेवा बजावून, हे डी मध्ये आलं. अरे ई वरून, ठीक आहे, ई वरून एकता लक्षात ठेवा. ई वरून काय? एकता. एकताला दुसरा शब्द काय? बंधुता. ठीक आहे, बंधू भाऊ वाढवणं. बरोबर. एकता म्हणजेच काय? बंधुता. तर ई मध्ये काय? बंधुता वाढवणे किंवा बंधुभाव वाढवणे. ठीक आहे. शब्द तिथे एकता पण शब्द येऊ शकतो. एकता आला तरी काय करायचं? नाकारायचं नाही. एकता किंवा बंधुता हा शब्द सेम. ई ला काय? एकता म्हणजेच बंधुता. हा लक्षात. आता एबीसीडी ई एफ. एफ वरून काय? फूड सलाड लक्षात ठेवायचं. एफ वरून काय? फूड सलाड. फूड सलाड मध्ये काय असतं? वेगवेगळ्या प्रकारचे फूड सलाड नाही, फ्रूट सलाड. ठीक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स असतात, ते एकत्र करून आपण सलाड तयार करतो. अच्छा. तर हे काय? एफ वरून फूड सलाडचं संमिश्र, म्हणजे जे भारताचे जे संस्कृती आहे ती कशी आहे? एकच संस्कृती एकच प्रत्येकाची नाही. ठीक आहे. महाराष्ट्र जरी आपला काढला तरी पश्चिम महाराष्ट्राची संस्कृती वेगळी, कोकणातली वेगळी, खानदेशाची वेगळी, मराठवाड्याची वेगळी, विदर्भाची वेगळी. ठीक आहे. ही जी आहे संमिश्र संस्कृती, ही काय एकमेकांची म्हणजे जोपासायची. ठीक आहे. सांगतं एफ मध्ये. ई मध्ये काय सांगतंय? बरोबर. एक ई वरून एकताचा बंधुभाव आणि एफ वरून काय? अच्छा. बरोबर. संमिश्र संस्कृती जतन करणं. आता एबीसीडी एफ जी. ओके. जी म्हणजे ग्रीनरी. जी म्हणजे काय? जी म्हणजे काय सांगितलं आपण? ग्रीनरी. ग्रीनरी कशात असतं? पर्यावरण. पर्यावरणाचे संरक्षण करणं. मला सांगा, पर्यावरणाचे संरक्षण करणं हे मूलभूत कर्तव्य पण आहे आणि डीपीएसपी पण आहे. डीपीएसपी कोणासाठी लादली आहे? म्हणजे जर असा प्रश्न विचारला की पर्यावरणाचं संरक्षण करणं ही राज्याची जबाबदारी, तर ते कलम कोणता म्हणायचं? 48A. गुड. आणि जर पर्यावरणाचं संरक्षण करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे जर म्हणलं तर कलम बरोबर 51A च जी. बरोबर. फरक आहे. जरी आपल्याला सेम वाटत असेल तरी फरक आहे. जर राज्य सरकार, ओके, राज्य सरकार म्हणजे शासन घेऊया, मग केंद्र असो किंवा राज्याचं असो, त्यांच्यावर जर जबाबदारी असेल पर्यावरण संरक्षणाची तर ते काय झालं? डीपीएसपी मध्ये 48A. आणि नागरिकांचं जे कर्तव्य सांगितलं पर्यावरणाचं रक्षण करणं ते कशात सांगितलंय? ते मूलभूत कर्तव्यामध्ये 51A च जी मध्ये. ठीक आहे. आता एच. ओके. एच काय सांगतंय? एच सांगतंय वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. एच काय सांगतंय? वैज्ञानिक तुमचा दृष्टिकोन विकसित करणे. ठीक आहे. तर आय. बरोबर. आय वरून काय लक्षात घ्या? आयकर वगैरे आपण म्हणतो. आयकर कशाच्या रिलेटेड आहे? संपत्तीबद्दल आयकर असतो. बरोबर ना? ठीक. बरोबर का? तर आय जो आहे ते काय? संपत्ती, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणं. वैयक्तिक संपत्तीचे आहे का? नाही, सार्वजनिक संपत्तीचे. बरोबर. सार्वजनिक संपत्तीचे म्हणजे आय वरून आपण काय लक्षात ठेवलं? संपत्ती. संपत्तीवर आपल्याला काय वस्तू? आयकर वस्तू. तर आय कशा संबंधित आहे? सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे. हे झालं आय. परत जे म्हणजे काय? तर वैयक्तिक किंवा सामूहिक कार्यांचा सर्व क्षेत्रात उत्कृष्टीचे वाटचाल. थोडक्यात सांगतो की आपला देश कशी हळूहळू प्रगती करत जाईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्यासाठी प्रयत्नशील असणं, त्याला काय म्हणायचं? जे. बरोबर. जे वरून लक्षात ठेवा जेसीबी. तुमची जेसीबी चं प्रमाण वाढल्यानंतर म्हणजे जेसीबी वरून लक्षात ठेवा जेसीबी काय काम करतं? तर डेव्हलपमेंट, राष्ट्राची डेव्हलपमेंट करायचं काम कोण करतं? जेसीबी. तर जे वरून लक्षात ठेवा की सर्वांगीण राष्ट्राचा विकास होण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे? त्याच्याकडं म्हणजे प्रत्येक क्षेत्रावर प्रगती करेल यासाठी नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे. आता बघा के म्हणजे 11व. बरोबर. ते कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड झालंय? 86व्या घटना दुरुस्तीनं. के वरून काय आहे? तर बघितलं आपण 6 ते 14 वयोगटातील मुलांना
शिक्षण देण्याची जबाबदारी कुणाची असणार आहे? पालकांची. जर राज्याची असेल तर ती कुठं? 21A मूलभूत हक्क. आणि जर पालकांची असेल तर ती कुठं झालं? के मध्ये. हा लक्षात? 51A के मध्ये. तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता मला सांगा, ए काय? संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ह्याचं काय करायचं? आदर करणे. बरोबर. बी वरून काय? बरोबर. स्वातंत्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शांची काय करायचं? जोपासना करणं. सी काय? सी वरून आपण काय? सार्वजनिक. गुड. सार्वजनिक सार्वभौमत्व, देशाचं सार्वभौमत्व व एकता व अखंडता जपणं. सी झालं. डी वरून देश, देशाचे रक्षण करणं. वेळोवेळी ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला काय? राष्ट्रीय सेवा बजावणं हे नागरिकांचं कर्तव्य. ABCD. परत ई. ई वरून एकता. एकता म्हणजे काय? बंधुभाव. एकता वाढवणं किंवा काय? बंधुभाव वाढवणं ह्याच्यासाठी प्रोत्साहन करण्याची जबाबदारी कोणाची? नागरिकांची. ई झालं. ABCD ई. नंतर एफ वरून फ्रूट सॅलड. हा राईट. संमिश्र संस्कृतीची जोपासना करणं. ABCD ई झालं. एफ झाला. जी वरून काय बघितलं आपण? ग्रीनरी. ग्रीनरी कुणाच्या रिलेटेड आहे? पर्यावरणाच्या. पर्यावरणाचे रक्षण करणे कुणाची जबाबदारी आहे? नागरिकांचे. बरोबर. FGH होम सायन्स म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक दृष्टिकोन वाढवणं. ठीक आहे, नागरिकांनी. एच झालं. H आय वरून काय बघितलं आपण? आयकर म्हणजे संपत्ती. म्हणजे काय? सार्वजनिक संपत्तीची जोपासना. परत याच्या जे JCB सर्व क्षेत्रात राष्ट्राची उत्कृष्टता किंवा प्रगती होण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे नागरिकांनी. ABCD आणि के वरून काय? 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी कुणाची? काय? सोपं. 11 लक्षात राहिली. काय प्रॉब्लेम? आता बघूयात आपण. ओके. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाहीये? काय? पहिला, वैयक्तिक व सामूहिक क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न व यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. आहे का? किती आहे? कलम 51 किती आहे? हे किती मध्ये? जे मध्ये असणार. JCB सर्व क्षेत्रामध्ये प्रगती. बरोबर का? सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करणं ही कशामध्ये? जे मध्ये. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत हे नीट बघायचं. ठीक आहे. 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. बरोबर की हे पण आहे. परत गरिबांना समान न्याय व मोफत कायदेशीर. हे कशात बघितलं आपण? कलम 39 ए. हा लक्षात? कलम 39 ए मध्ये बघितलं आता आपण. बरोबर. 38 ए काय? 38 स्त्री व 38 ए. 39 स्मॉल ए झाला. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. बरोबर. आणि 38B असमानता कमी करणं. 44व्या घटना दुरुस्तीने ते ऍड झालं. हे कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड झालंय? 42व्या घटना दुरुस्तीने. हा. देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केलं असता राष्ट्रीय सेवा करणे. बरोबर आहे का? हे पण कुठलं कलम? बरोबर. देशाची सेवा. डी. म्हणजे उत्तर काय पाहिजे? पर्याय क्रमांक 3. आहे का सोपं? मागच्या वर्षी ग्रुप बी 2025 ला हा प्रश्न विचारला. सोपा आहे? काय अवघड आहे? ओके. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? सुवर्णसिंह समितीने करण्यात आला. सुवर्णसिंह समिती 3 नंबर. ओके. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात? हा प्रश्न कधी विचारला? 22 ला विचारला. लक्षात ठेवा. ग्रुप सी 22 ला. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत? सगळ्यात पहिल्यांदा काय विचार? कलम 51 ए. आणि भाग काय आहे? 4 ए. बघा, मागच्या वर्षी ग्रुप बी 2025 चा प्रश्न आहे. काहीतरी अवघड आहे का? सोपा आहे? जमला असता. बघा, कोणत्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? 86 घटना दुरुस्ती. आहे सोपं. के. बरोबर. बघा, 51 ए के. 86 घटना दुरुस्ती. हे कधीच आहे? ग्रुप सी 22. खूप सोपे प्रश्न विचारतात. त्याच्यात काहीच अवघड नाहीये. सुवर्णसिंह समितीची स्थापना 1986 साली झाली. 76 ला. ठीक आहे. सरदार सुवर्णसिंह समिती. संविधान मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस कोणी दिली? सुवर्णसिंह समितीने दिली. समितीने सुचवलेले 8 कर्तव्य ह्याच्यात घेतलेत. बघा, हे सगळे 8 त्यांनी घेतले होते. ठीक आहे. हे बघून घ्या. आपण जे पाठ केले त्याच्यातले आहे.
त्याने जी शिफारस केली होती त्यातली 3 कर्तव्य नाकारली आपण. ती कोणती ती बघा, त्याच्यावर आपण प्रश्न विचारू शकतात. सगळ्यात पहिलं कर भरण्याचं कर्तव्य. कर भरणं म्हणजे टॅक्स भरणं हे कर्तव्य केलं जे नाकारलं गेलं. बरोबर. आता नागरिकांनी टॅक्स भरणं हे मूलभूत कर्तव्य आहे का? नाहीये. परत जर हे कर्तव्य पाळली नाहीत तर नागरिकांना शिक्षा द्यायची. ही जर कर्तव्य जर पाळली गेली नाही तर नागरिकांना शिक्षा द्यायची ही एक मूलभूत कर्तव्य म्हणून ऍड केलं होतं सुवर्णसिंहांनी. ते पण अमान्य केलं. आणि तिसरं काय, कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कायद्यांना संरक्षण देणं. म्हणजे ह्यांना संरक्षण देण्यासाठी परत कायदा करायचं हे पण ह्यांनी काय केलं? अमान्य केलं. आलं लक्षात? ओके. आता पुढचं, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले रे आपण? माहित आहे का? माहित आहे का? मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतली? रशियाकडून घेतली आपण. रशियाकडून, सोव्हिएत रशियाकडून आपण काय घेतली? मूलभूत कर्तव्य घेतली. तर त्यांनी काय विचारलं? भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? आता हेच मग रशिया उत्तर पाहिजे, पण रशिया लोकशाही आहे का? रशिया लोकशाही नाही, त्याच्यामुळे रशिया ह्या पर्याय नसणार आहे. तर अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रान्स. तर एक माहित आहे, सगळ्यात जास्त लोकशाही आता ज्या अर्थी नागरिकांवर मूलभूत कर्तव्य टाकलेत, म्हणजे काय केलं? नागरिकांवर गोष्टी लादल्या गेल्यात. लोकशाहीत जी प्युअर लोकशाही त्याच्यात मूलभूत कर्तव्यांना स्थान आहे का रे? नसाय पाहिजे. कारण तुम्ही नागरिकांवर गोष्टी लादत आहात, मग ती लोकशाही कसली? बरोबर. तर आपल्याला पण माहित आहे की लोकशाही फेमस कुठं आहे? एक तर अमेरिका आणि दुसरं युरोप देशामध्ये. बरोबर. मग अमेरिकेमध्ये तर असणार आहे का मूलभूत कर्तव्य? तर 100% नसणार आहे. अमेरिकेच्याच बाजूला कॅनडा आहे. कॅनडा पण प्युअर लोकशाही देश आहे. कारण ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं की आपली इंडियन लोक भरपूर कॅनडामध्ये जाऊन स्थायिक आहेत. ज्या अर्थी एवढं त्यांचं ये जा वगैरे चालू आहे, त्या अर्थी सगळ्यात जास्त तिथं पण लोकशाही अस्तित्वात असणार आहे. म्हणजे मूलभूत कर्तव्य असे कोणते नसणार आहेत. तर कॅनडा पण नाही. राहिला प्रश्न जपान आणि फ्रान्स. फ्रान्स असताना कुठे आहे? फ्रान्सकडूनच आपण तत्व घेतलेत, स्वातंत्र्य, समता, बंध. मग ज्या अर्थी स्वातंत्र्य त्यांच्याकडूनच घेतलंय त्या अर्थी तिथं हे लागलं असणार आहे का? नसणार. ही एलिमिनेशन पद्धत आहे, लक्षात ठेवा. जपान आणि रशिया ते सोबत होते. बरोबर. तर हे दुसऱ्या महायुद्धात वगैरे ह्याच्यावरून आपण विचार करा तर एक थोडस मिळतं जुळत आहे जपान तर, आणि जवळ आहे रशियाच्या, म्हणून जपान हे जो उत्तर आहे. भारताची संप्रभुता म्हणजे काय? सार्वभौमत्व, एकता व अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? भारताची स्वातंत्र्यता, एकता व अखंडतेचे रक्षण करणे व ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कुठे करण्यात आलेला आहे? संविधानाच्या उद्देश पत्रिकेत, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व, मूलभूत अधिकारांच्या वर्णन, मूलभूत कर्तव्यांच्या वर्णन. ठीक आहे. आता ह्याचं उत्तर आहे मूलभूत कर्तव्य. अरे इथं कन्फ्युज होणार की संविधानाच्या उद्देश पत्रिकेत, हे माझं त्यावेळेला चुकलं होतं. काय चुकलं होतं तर बघितलं, भारताची संप्रभुता, सार्वभौमत्व, एकता व अखंडता हे तिन्ही गोष्टी कुठं उल्लेख आहे ह्याचा? त्या प्रस्तावनेत आहे. पण जी स्टेटमेंट आहे ही जी पूर्ण ते कायम राखणे हे प्रस्तावनेत आहे का? नाहीये. दुसरी गोष्ट, ही जी भारताची सार्वभौमत्व आहे ना, ती प्रस्तावनेच्या सुरुवातीला आहे. सर्व समाज धर्माचे लोक, मग सर्व म्हणजे काय? आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौमत्व असं स्टेटमेंट आहे. मग सार्वभौमत्व तिथं आहे आणि मध्ये कुठेतरी एकता व अखंडता हे जोडून शब्द आहेत. म्हणजे हा शब्द सुरुवातीला आहे उद्देशिकेच्या आणि हे मध्ये. बरोबर. पण आता ही जे स्टेटमेंट आहे ते आपल्या कुठं बघितलं? मूलभूत कर्तव्यामध्ये बघितलं. किती नंबरचं कलम आहे? एकता व अखंडता, सार्वभौमत्व, एकता, अखंडता, सी. बरोबर. 51A(C) मध्ये. त्याच्यामध्ये उत्तर काय ना? मूलभूत कर्तव्यांच्या वर्णन. ह्यात आपण बघितलं सगळं. 11 बघितले. एक वन लाईन मध्ये बघूया. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतले? सोव्हिएत रशियाकडून. मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस कोणी केली? सुवर्णसिंह समिती. सुवर्णसिंह समिती कधी स्थापन झाली? 1976. किती? 1976 ला. मूलभूत कर्तव्य संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झाली? 42. किती झाली? 10 झाली. 11 कुठून झालं? 86 घटना दुरुस्तीने. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत? भाग 4A. गुड. परत मूलभूत कर्तव्यासाठी कलम कोणता आहे? 51A. गुड. सुरुवातीला संविधानात किती मूलभूत कर्तव्य होती? 10 होती. सध्या किती? 11 आहेत. बरोबर. सुवर्णसिंह समितीतले किती नाकारले आपण? 3 नाकारले. गुड. 11वे मूलभूत कर्तव्य कोणते?
6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी कोणाच्या पालकांची. मूलभूत कर्तव्य कोणासाठी आहेत? भारतीय नागरिकांसाठी आहेत. मूलभूत कर्तव्य न्यायालयामार्फत थेट लागू करता येतात का? नाही येत. ओके, न्यायालयाद्वारे लागू करता येतात का? नाही. डीपीएसपी पण करता येतात का? नाही येत. गुड. ओके. परत मूलभूत कर्तव्यांचे उल्लंघन केल्यास थेट संविधानात शिक्षा आहे का? नाही. गुड. परत मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विधानमंडळ कायदे करू शकतात का? करू शकतात. कायदे करू शकतात. बरोबर. शिक्षा देऊ शकतात का? नाही. तो कायदा करावाच असं काय आहे का? नाही. करू शकतात का? तर करू शकतात 100%. हा लक्षात. ठीक आहे. हे 3 आपण कर भरणं नाकारलं. ठीक आहे. कर्तव्य जर पालन केलं नाही तर शिक्षा देणं हे नाकारलं. आणि कर्तव्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्या कर्तव्यांना संरक्षण देण्यासाठी कायदे करणं हे पण काय केलं? नाकारलं गेलं. प्रश्न बघा आता. स्वर्ण समिती बघितलं आपण, 11वी बघितलं, मूलभूत. संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा आदर करणे हे कोणत्या भागात आहे? 51 ए मध्ये. मग परत हे कलमच आहे. हा लक्षात. आपण कलम सगळी तोंडपाठ केलेली आहेत. तोंडपाठ झाली असतील, नसतील झाली तर परत एकदा लेक्चर बघा. पण हे तोंडपाठ झाली पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. थोडं प्रश्न आहेत का? नाही. एवढेच प्रश्न विचारले गेलेत. रिपीट फक्त हे करा. ह्याच्यावर असं होतं पेपरमध्ये अभ्यास करताना तिथं कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे ही व्यवस्थित कलम तोंडपाठ झाली पाहिजेत. सोपं आहे. ठीक आहे. आपण सगळं ट्रिक सकट आपण लक्षात ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित एकदा रिवाइज करा. थँक्यू.